नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा। आता बातमी पाहूयात अंबाजोगाई तालुक्यातील मुजेपट्टी वडगाव येथील मराठा समाजाने चलो मुंबई असा नारा दिला असता ठिकठिकाणी चावडी बैठका घेण्यात येत आहेत। मुजेपट्टी वडगाव येथे चावडी बैठक घेण्यात आली। यावेळी प्रतिनिधी नागनाथ इंगळे यांनी साधला आहे संपर्क। अंबाजोगाई तालुक्यातील समन्वयक टीमने या बैठकीचे आयोजन केले होते। रात्री 10 वाजता देखील गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने जबरदस्त प्रतिसाद देत या मोहिमेचे मार्गदर्शनासाठी एकसंघपणे भूमिका दर्शवली। या बैठकीमध्ये मोहिमेच्या उद्दिष्टाची सखोल माहिती देण्यात आली आणि गावकऱ्यांना पुढील कृतीची नीट समज दिली। चलो मुंबई हा संकल्प मराठा समुदायाच्या विद्यमान आंदोलनाचा भाग असून त्याने स्थानिक जनतेमध्ये प्रचंड उगम निर्माण झाला आहे। या बैठकीत सहभागी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या चळवळीतील सहकार्यांनी या आंदोलनाच्या महत्त्वावर भर दिला असून भविष्यातील प्रतिसाठी मार्गदर्शन केले। पहिल्या वेळेस मुंबई केलीच आपण, ठीक आहे, आपण काही आता जुने माणसं म्हणतात की 4 पावलं पुढे जायचं आहे तर 2 पावलं पाठीमागे यावं लागतं, हरकत नाही। तीच गोष्ट आपल्या दादांनी केली गेल्या वेळेस। काही गोष्टी कायदेशीर असतात, त्या गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी दादा 2 पावलं मागे आले आणि वाशीहून परत आले। पण या वेळेस होणार नाही, आपल्याला यावेळेस आरक्षण घेऊनच यायचं आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी बसून, आम्ही गेल्यानंतर आणखी एकदा बसून सर्व नियोजन करा की कोण कसं जाणार आहे, कोण कसं जाणार आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, ज्येष्ठ मंडळी तुम्ही लोकांना मार्गदर्शन करा, वर्गणी गोळा करा, कारण की बाबांनो इतिहासाचा साक्षीदार होण्या आपल्या पिढीला चान्स मिळालेला आहे। त्याच्यामुळे हा आपल्याला सोडायचा नाहीये। पावसाचे दिवस आहे, पावसाचं नियोजन करा, गाड्या कशा निघणार आहेत, काय कसं निघणार आहे, सर्व व्यवस्थित नियोजन करून दादाचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही येणाऱ्या 27 तारखेला अंत्यविधी सराठीला या। एवढं बोलून मी इथेच थांबतो। धन्यवाद। वर गेला असतो, इथं आला असतो, मी तिथं असतो, पण आज लक्षात ठेवा, आपल्याला आज इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येक जणांनी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सोबत या। मनोजदादा जरांगेची ताकद निर्माण करा। आरक्षण तर काय ते खंबीर घेण्यासाठी आपल्याला फक्त त्यांच्या सोबत जायचं। येणाऱ्या पिढ्या आपल्याला विचारणार आहेत की तुम्ही काय केलं। आपल्याला एक तरी गोष्ट असायला पाहिजे की आपण आपल्या पिढीला सांगायला पाहिजे की मी या दिवशी या काळी आरक्षणासाठी मी गेलो होतो। आपण आपल्या समाजासाठी एखादी गोष्ट करण्याचे आपल्याला ते बंधनकारकच आहे। कारण की आज जर आपण रस्त्यावर उतरलो, आज जर आपण संघर्ष केला, आज जर आपण दादा जे हात बळकट केले तर येणाऱ्या पिढ्या आपल्या बळकट होतील। मी मगवा पण सांगितलं की आपलं पोरग 10वी झाली की आंबेजोगाईला जातं, आंबेजोगाईला अभ्यास करतं ते मन लावून, पण त्याला मार्क पडले तर तो कुठं लागत नाही। आपण इथं काय विचार करतो की आपलं पोरग अभ्यास करत नाहीये, हे चुकीचं आहे। आपलं पोरग अभ्यास करतं, कुठंतरी लिस्ट लागते, कुठंतरी नंबर लागतो, पण त्याला कास्ट प्रमाणपत्रासाठी त्याचा नंबर सगळ्यात खाली येतो। या ठिकाणी चावडी बैठका घेण्यासाठी जे मराठा सेवक आले त्यांचे सर्वप्रथम मी बाबळगावकर म्हणून या ठिकाणी स्वागत करतो। आपणा सर्वांची माफी मागतो की थोडा उशीर झाला। मागचे 3-4 गावं घेते वेळेस काय होतं, एक 15-20 मिनिटाची चावडी बैठक असं ठरवलं होतं, पण एवढा प्रचंड प्रतिसाद म्हणजे फक्त मराठा समाजाचा नाही बरं का। मी निरपणा बाभळगाव या ठिकाणी आम्ही बघितलं सर्व समाजाचे लोक, कारण सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठ्याचे नेते राहिलेले नाही। हे ज्यांच्यावर अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडणारा योद्धा असं मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे। यात राजकीय मतभेद, जातीपाती याचा कुठलाही संबंध या सगळ्या भिंती तोडून जरांगे पाटील पुढे निघून गेलेले आणि त्या पाटलांचा आदेश आलेला आहे की एक गोष्ट सुरुवात करतायत। आज मराठ्यांना या ठिकाणी ते न्याय देतील, उद्या धनगर समाजाला न्याय देतील, शेतकऱ्यांना न्याय देतील, विद्यार्थ्यांना न्याय देतील आणि मग त्यांचे हात बळकट करणं गरजेचं आहे। अन्यायाविरुद्ध लढणारा जो माणूस आहे त्याच्या पाठीमागे आपण उभा राहणं गरजेचं आहे। म्हणून जातीपातीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या। एक साधी गोष्ट सांगतो मित्रांनो, मी एक शेतकरी आहे,
तुम्ही कुठल्या तरी एका जातीचे आहेत, मी कुठल्या तरी एका जातीचा आहे. आपण सोयाबीन खरेदी केंद्रावर विकतो, सोयाबीन खरेदी केंद्रावर विकतो, तर एखादा समजा तुमच्या नावावरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तेव्हा आपण म्हणतो का की हा माझा जातीचा, याची सोयाबीन समजा एखाद्याची रजिस्ट्रेशन नसलं तर त्याची सोयाबीन आपल्या नावावर घालतो का नाही, किंवा गावातले आपले कार्यक्रम असतात. फक्त याच ठिकाणी जातपात हे नरेटिव्ह बसवू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपल्या सुखदुःखात जातपात बघतो का आपण? गावातील सप्ताह, अडचणी आहेत, लग्न आहे, आपले व्यवहार आहे, व्यवहार जातपात बघून थांबले का? या गोष्टी थांबल्या नाही. फक्त आरक्षण हाच मुद्दा आल्यास या गोष्टीचं नरेटिव्ह पसरवलं जातं. सगळ्या समाजाची साथ आहे, फक्त हे नरेटिव्ह आहे. सगळा समाज मराठ्यांसोबत आहे, कारण त्यांना कळतंय की मराठ्यांवरती अन्याय होतोय. साधी गोष्ट आहे, मी आणि तुम्ही शेतकरी, दोघांचं 2-2 एकर शेती आहे. तुम्हाला 10 पोते सोयाबीन झालं, मला 10 पोते सोयाबीन झालं. तुमच्या सोयाबीनला 10,000 भाव, माझ्या 2,000 भाव, असं चालतं का सांगा? मग तोच अन्याय दूर करायचा आहे की एखाद्या समाजाचा विद्यार्थी 90% असेल तरी लागत नसेल, मान्य आहे. मागचा 50 वर्षाचा काळ होता, आरक्षण देणं गरजेचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे. परंतु आज खरंच मित्रांनो, मराठा समाजाची अवस्था खूप बिकट आहे. हा समाज जातीवादी समाज नाही, मोठा समाज म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सोबत घेऊन गावाखेड्यात छोट्या मोठ्या जातीपाती असतील, कधीही जातीपातीचं भांडवल केलं नाही. परंतु आज सगळ्या समाजाला माझी विनंती आहे, सगळ्यांनाच, आज हा तुमचा मोठा भाऊ अडचणीत आहे, त्याचा समाज, त्याची मुलं यांचं भविष्य धोक्यात आहे. म्हणून आपणा सर्वांची साथ असणं गरजेचं आहे. पटी वडगाव या गावातून मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानुसार 26 तारखेला संध्याकाळी आपल्याला इथं निघायचंय. तुमचा गणेशोत्सव किंवा लक्ष्मी असतात, एवढी वेळेस पाटलाचा आदेश मानून आपल्याला 26 तारखेला निघायचंय. आताच गणेश भाईंनी सांगितलं त्याप्रमाणे 27, 28 आम्ही पुढे जाऊ, मागे वास करू नका. पटी वडगावचं मागच्या वेळेस काहीतरी 10 गाड्या होत्या, यावेळेस त्याच्या दुप्पट होती. एवढे प्रयत्न करायचे. आणि समाज बांधव आदरणीय गणेश भैया देशमुख आणि मराठी लोकांची सर्व टीम बांधवांनो, येत्या 27 तारखेला मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्या सर्वांना चलो मुंबईची हाक दिली आहे. गेल्या वर्षी वाशी या ठिकाणी गुलाल उधळून प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आणि वाशी या ठिकाणी जो गुलाल उधळला त्या गुलालाचा जो अपमान केला त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी येत्या 27 ऑगस्ट 2025 रोजी जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची तुमच्या आमच्या सर्वांना आर्त हाक दिली आहे. त्या आर्त हाकेला साथ देण्यासाठी आपण सर्वांनी मुंबईला यावं हे आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी